आयुर्वेद ही भारताची एक प्राचीन व प्रभावी चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदीय उपचार सुलभ व सुरक्षित असून आयुर्वेदाने आता संपूर्ण विश्वामध्ये एक मानाचे स्थान मिळवले आहे. जीवनरेखा आयुर्वेद या संस्थेद्वारे गेल्या 20 वर्षांपासून काही विशिष्ट शारीरिक व्याधी जसे स्थूलता, हृदयविकार, संधिवात, स्त्रियांच्या विविध समस्या, वृद्धत्व, मधुमेह, वंध्यत्व इत्यादी व्याधींवर दीर्घ संशोधन करून व्याधींचे आधुनिक वैद्यकीय शास्त्राद्वारे निदान करून त्या रुग्णांना आयुर्वेदिक सिद्धांतानुसार औषधोपचार केला जातो. नमस्कार, मी डॉक्टर कांचन सबनीस. नमस्कार, मी डॉक्टर मुकुंद सबनीस. जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालय व रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे मागील 20 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. स्थूलता हा आमचा आवडीचा विषय आणि या विषयात साधारणपणे आम्ही ज्या मॅनेजमेंट्स ज्या ट्रीटमेंट्स आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत ते आत्तापर्यंत 29 ते 30 हजार लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि 59 किलोपर्यंत आम्ही मॅक्झिमम वजन कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत. ही जी चिकित्सा आम्ही डेव्हलप केली आहे त्या पाठीमागे काही उद्देश आहेत आणि जगासमोर आयुर्वेदाच्या मार्फत अतिशय शास्त्रशुद्ध चिकित्सा आणि ती जगभर पसरवणे हा आमचा मेन हेतू आहे. विशेषतः स्थूलता, PCOD, कोरोनरी आर्टरी डिसीज व संधिवात या रोगांवर आम्ही जास्त फोकस केला आहे. इतर कुठलीही उपचार पद्धती आणि जीवनरेखा यांच्यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे पेशंट आल्यानंतर सर्वात आधी त्याच्या तपासण्या केल्या जातात आणि या तपासण्यांच्या आधारावर डॉक्टर उपचार पद्धतीचा अवलंब करतात. यामुळे कुठल्याही प्रकारची सर्वसामान्य औषधे कुठल्याही पेशंटला न देता आजार परत्वे पेशंटवर औषधोपचार केले जातात. मी मंजिरी कुलकर्णी. गेल्या 8 वर्षापासून मी जीवनरेखा आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये काम करते आहे. आजाराचं योग्य निदान होण्यासाठी इथे आधी तपासण्या केल्या जातात, ज्यासाठी अत्यंत आधुनिक असे इन्स्ट्रुमेंट्स आणि यूज केले जातात. त्यामधल्या काही तपासण्या या भारतामध्ये प्रथमच एका आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये केल्या जातात, ज्यामध्ये शरीरावरती होणारा परिणामाचा आपण निदान करतो. ह्या टेस्टच्या रिझल्ट्सवरनं जे निदान होतं ते निदान करून पेशंटच्या परिस्थितीनुसार योग्य प्रकारे स्टँडर्डाइज मेडिसिन्स दिले जातात. ट्रीटमेंट ही संपूर्णतः आयुर्वेदिक आणि शास्त्रोक्त आहे. औषधं देताना मेटल्स त्यामध्ये आम्ही यूज करत नाहीत व कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम औषधांचे दुष्परिणाम पेशंटमध्ये होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत आहोत. ही जी ट्रीटमेंट डेव्हलप झालेली आहे यामध्ये आहार आणि औषधं या दोन्ही गोष्टींचा पॅरलली त्याचा उपयोग करून घ्यावा लागतो आणि जीवनरेखा ओबेसिटी सोल्युशनने एक विशिष्ट प्रकारचा आहार यामध्ये पुरस्कृत केलेला आहे आणि तो आहार इतर आहारांपेक्षा बराच वेगळा आहे आणि त्याचं वेगळेपण आमच्या रुग्णांना चांगल्या प्रकारे जाणवलेले, त्याचे फायदे पण रुग्णांना चांगल्या प्रकारे जाणवलेले आहेत. ही चिकित्सा फक्त जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालयापुरतीच मर्यादित न ठेवता इतर सर्व देशातील सर्व लोकांना याचा फायदा व्हावा, देशातीलच नाही तर सर्व जगातील लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही आमचे हात किंवा आमच्या शाखा आम्ही पसरवल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही इतर डॉक्टरांनासुद्धा जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालयामध्ये सामावून घेतलेलं आहे आणि त्या डॉक्टरांच्या मार्फत त्यांना विशिष्ट प्रकारच्या त्यांचं मार्गदर्शन करून त्यांना ट्रेनिंग्स देऊन आम्ही आमच्या ज्या सेवा आहेत ह्या स्थूलतेच्या बाबतीतच्या या सगळ्या पूर्ण देशभर आणि आता देशाच्या बाहेरसुद्धा आम्ही आता या सेवा पुरवण्यास यशस्वी ठरलेलो आहोत. आजच्या काळातल्या आरोग्य समस्यांमधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. स्थूलतेची अनेक कारणे आहेत, जसे अति आहार, आरामदायी जीवनशैली, शरीरातील इतर विकार इत्यादी. कदाचित म्हणूनच स्थूलतेचा उपचार व्यायाम आणि आहारातील बदल यांच्याद्वारेच करता येतो असे नाही. जीवनरेखा ओबेसिटी सोल्युशन या माध्यमातून विविध कारणांवर चिकित्सा करून योग्य वैद्यकीय उपचार केले जातात, ज्यांचा फायदा स्थूलता कमी करण्याकरिता होतो. याचबरोबर इथे आहार व व्यायामाची योग्य सांगड घालून जीवनशैलीतील बदलांवरही मार्गदर्शन केले जाते. जीवनरेखा ओबेसिटी सोल्युशन या माध्यमातून स्थूलतेची जी काही
ट्रीटमेंट डेव्हलप केलेली आहे त्या ट्रीटमेंटमध्ये बायोकेमिस्ट्री, मॉडर्न मेडिसिन, आहार आणि आयुर्वेद या सगळ्या गोष्टींची सांगड घालून आम्ही ही ट्रीटमेंट डेव्हलप केलेली आहे. या ट्रीटमेंटमध्ये प्रत्येक स्थूल व्यक्ती हा सारखा नसतो. त्याच्या पाठीमागे काही विविध कारणं असतात. ती विविध कारणं शोधून काढून प्रत्येक व्यक्ती हा का स्थूल झालेला आहे ते कारणं आम्ही आमच्या स्वतःच्या लॅबमध्ये आम्ही त्या व्यक्तींचं ब्लड ॲनालिसिस करतो आणि त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीचं कारण शोधून त्या कारणाची आम्ही चिकित्सा करतो, जेणेकरून त्या व्यक्तीसाठी ती ट्रीटमेंट वेगळी असेल. प्रत्येक व्यक्तीसाठी जीवनरेखा ओबेसिटी सोल्युशनची ट्रीटमेंट वेगळी असू शकते, कारण प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. ही चिकित्सा कुणासाठी उपयुक्त आहे? स्थूल अविवाहित मुले व मुली, विवाहित स्थूल व ज्यांना गर्भधारणा होत नाही अशा स्त्रिया, ज्यांना स्थूलतेच्या परिणामी हृदयविकार, मधुमेह असे विकार झालेली स्थूल व्यक्ती, इन्सुलिन घेणारी मधुमेही स्थूल व्यक्ती, सांधेदुखी असलेली स्थूल व्यक्ती ज्यांच्या स्थूलतेमुळे त्वचा काळसर झाली आहे, स्थूल व्यक्ती ज्यांच्या स्थूलतेमुळे अँजिओप्लास्टी, हर्नियासारख्या मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, 5 ते 75 वर्षे वयोगटातील कुठलीही स्थूल व्यक्ती, थायरॉइड व इतर संप्रेरक ग्रंथींच्या परिणामांनी स्थूल झालेली व्यक्ती. जीवनरेखा ओबेसिटी सोल्युशन्समध्ये वजन कमी करण्यासाठी रुग्णाला आपण हे इकॉनॉमी किट उपलब्ध केलेलं आहे. यामध्ये पूर्ण 36 दिवसांची ट्रीटमेंट आपण पेशंटला देतो. पहिले 6 दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये आपण एक लिक्विड मेडिसिन पेशंटला देतो. याच्यामध्ये बेसिक डाएट जो आहे तो लो कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन डाएट आहे. एक स्पेसिफिक डाएट आपण पेशंटला चार्ट बनवून देत असतो हे पूर्ण ट्रीटमेंट चालू असताना. हे 6 दिवस घ्यायचं आहे लिक्विड मेडिसिन आणि नंतर 7व्या दिवशीपासून ह्या गोळ्या सुरू करायच्या आहेत. ही सर्व पूर्णपणे आयुर्वेदिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेली औषधं आहेत. जीवनरेखा ओबेसिटी सोल्युशनने त्यांच्या स्थूल रुग्णांसाठी आता आगळीवेगळी व वापरण्यात सोपी, अत्यंत उपयुक्त अशी नवीन आकर्षक पद्धती विकसित केली आहे. स्थूलता या आजारांचे बहुविध कारणे लक्षात घेऊन व या कारणांसाठी बहुविध उपाययोजना एकाच पद्धतीने व एकाच औषधामध्ये सामावून घेतल्याने रुग्णांमध्ये ही पद्धत आता लोकप्रिय होऊ लागली आहे. वजन कमी होताना शरीरातील बदल, ज्यामध्ये मांसपेशींचा क्षय, केस गळणे, मांस शैथिल्य किंवा त्वचेवर सुरकुत्या पडणे व त्वचा निस्तेज होणे अशा प्रकारचे जे परिणाम आढळतात, त्यासाठी ही चिकित्सा पद्धती अत्यंत उपयुक्त आहे. या चिकित्सा पद्धतीमध्ये सिसॅमॉल नावाचे द्रव स्वरूपातील औषध आहे. त्याची मात्रा आपण कमी केली असून रोज एकाच मात्रेत औषध घेणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर ही औषधं त्यांच्या मूळ स्वरूपात न ठेवता त्याला नैसर्गिक सुगंधित द्रव्यांनी सुगंधित केले असल्याने ते सेवन करण्यासाठी सोपे झाले आहे. रुग्णांच्या चवीचा व औषध घेत असताना त्यांना होणाऱ्या त्रासाचा संपूर्ण विचार करून अशा प्रकारचे बदल सिसॅमॉल या औषधात केले आहे. विशेष म्हणजे दररोज रुग्णांना वेगवेगळ्या नैसर्गिक द्रव्यांच्या सहाय्याने सुगंधित केलेले औषध मिळाल्याने आता स्थूल व्यक्ती ते औषध व्यवस्थितपणे सेवन करू शकतात. सिसॅमॉल या औषधामुळे शरीरातील लिपिड पॅरॉक्साईड कमी होऊन शरीरातील अँटीऑक्सिडंट प्रमाण वाढते व खऱ्या अर्थाने स्थूलतेची चिकित्सा होण्यास मदत होते. यावेळेसचे जे पथ्य असते ते आपण आपल्या डॉक्टरांकडून व्यवस्थित समजावून घेणे अपेक्षित आहे. हे द्रव स्वरूपातील औषध फक्त 6 दिवस घ्यायचे आहे व या 6 दिवसांमध्ये साधारणपणे 2 ते 5 किलो वजन कमी होणे अपेक्षित आहे. 6 दिवसात वजन कमी होण्यास सुरुवात झाल्याने सर्व रुग्णांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो व स्थूलतेमुळे आलेला न्यूनगंड कमी होतो. या एक्झिक्युटिव्ह पॅकेजच्या पद्धतीत 6 दिवसानंतर कॅप्सूल्स व गोळ्या दिल्या जातात. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही औषधं, कॅप्सूल्स व गोळ्या या न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स नसून ही वजन कमी करण्याची वनस्पतीची अर्क आहेत. ही औषधं 100% वनस्पतीची असून त्यात कुठलेही भस्म किंवा धातू किंवा अनैसर्गिक औषधे वापरलेले नाहीत. एक्झिक्युटिव्ह पॅकेजचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पॅकेजमधील औषधं रुग्णांच्या अवस्थेनुसार, त्यांना असणाऱ्या अनुषंगिक आजारानुसार बदलतात. यालाच आम्ही पर्सनलाइज किंवा कस्टमाइज मॅनेजमेंट म्हणतो. उदाहरणार्थ, स्थूलतेसोबत मधुमेह असेल
किंवा स्थूलतेच्या परिणामी उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा सांध्याचे किंवा अन्य विकार झालेले असतील तर त्यानुसार यातील औषधं बदलल्या जातात, जेणेकरून वजनासोबत ते आजार सुद्धा नियंत्रणात येतील. एक्झिक्युटिव्ह पॅकेजमधील कॅप्सूल्स व टॅबलेट विविध प्रकारच्या क्रिया शरीरात घडवून आणतात. त्यामध्ये चरबी निर्माण करण्याची गती मंदावणे, शरीरातील मांसपेशी व स्नायूंना बळ देऊन मांसपेशींचे वजन प्राकृत राखण्यास मदत होते. या जीवनरेखा ओबेसिटी सोल्युशनच्या एक्झिक्युटिव्ह पॅकेजमध्ये पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार केलेली मसाज करण्यासाठी औषधी व त्वचेची काळजी घेण्यासाठीची औषधी स्थूल व्यक्तींसाठी तयार केलेली आहेत. ही औषधी मसाज ऑइल, क्रीम्स व लोशन या स्वरूपातील असून त्यांच्या या स्वरूपामुळे स्थूल व्यक्तींना ती वापरायला आवडतात. या औषधांमुळे त्वचा शैथिल्य कमी होते, रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व परिणामी सुरकुत्या पडणे, मांस लटकणे टळते. यामुळे त्वचा टवटवीत दिसते व व्यक्ती वयाने लहान दिसायला लागतो. त्वचेचे तेज वाढल्याने स्थूल व्यक्तीचे व्यक्तिमत्व बदलते. त्याचा वापर पूर्ण चिकित्सेमध्ये केल्यास खूप उपयोग होतो. याचप्रमाणे या औषधांसोबत ऑलिव्ह ऑइल सुद्धा देण्यात येते. ऑलिव्ह ऑइलमधील पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे प्रमाण बघता हृदय, यकृत व त्वचेच्या आरोग्यासाठी हे अत्यंत उपयोगी तेल आहे. एकंदरीत जीवनरेखा ओबेसिटी सोल्युशनच्या एक्झिक्युटिव्ह पॅकेजमुळे शरीरातील इन्सुलिन सारख्या संप्रेरकांवर खूप चांगला परिणाम पाहावयास मिळतो. त्याचसोबत यकृतातील चरबी कमी होणे, चयापचयात बदल होणे व हृदयावरील ताण कमी होणे, सांध्यांच्या विकृती टळणे व आत्मविश्वास वाढणे इतके चांगले परिणाम पाहावयास मिळतात. मॅनेजमेंटबद्दल महत्त्वाचं कारण जॉईन होण्याचं कारण की मी गेल्या 10 वर्षापासून हेल्थ आणि फिटनेस एक न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करत होते. पण त्याचबरोबर मला बऱ्याचशा लिमिटेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत होत्या की ज्या स्पॉन्डिलोपॅथीज आहेत किंवा हे जे ओबेसिटी आहे की ह्याचं प्रमाण प्रचंड आहे आणि ओबेसिटीचं प्रमाण हे खूप असल्यामुळे आणि नुसतं डाएट आणि एक्सरसाइज ह्यांनी आम्ही कितीही लोकांवरती म्हणजे बऱ्याचशा क्लायंटवरती आम्ही खूप सारे प्रयोग करत गेलो की फक्त डाएट आणि एक्सरसाइज करून त्यांचं वजन कसं कमी करावं ह्या 2 गोष्टींकडेच आम्ही महत्त्वाचं फोकस करत होतो. पण सरांच्या नेहमी असं जाणवलं की बरेचसे लिमिटेशन्स वजन कमी करताना येत आहेत की ॲडिशनल काहीतरी सपोर्ट अजून आपल्याला हवा आहे हे त्यावेळेस एवढंच जाणवत होतं. पण अशा एका 2-3 क्लायंटच्या संदर्भात सरांशी भेट झाली असता, सबनीस सरांशी भेट झाली असता तेव्हा लक्षात आलं की जीवनरेखा मॅनेजमेंट ह्या खरंच प्रभावी ठरतील म्हणून ह्या ग्रुपशी मी खरं प्रथमतः जोडली गेली. मी ॲडव्होकेट अश्विनी पाटील. मला वजनाचा हा सुरुवातीला बराच प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मला माझ्या फिटनेसबद्दल आणि पुढे काही व्याधी जडतील त्यामुळे माझा फिटनेस पुढे आणि त्याची माझी कार्यक्षमता माझ्या प्रोफेशनसाठी किती राहील याच्याबद्दल कायम चिंता असायची. त्याच्यामुळे मी शोधात होते की काहीतरी चांगला असा सोर्स मिळावा. मग तेव्हाच मला जीवनरेखा आणि ॲब्सोल्यूट वेलनेस क्लिनिक यांच्या संपर्कात आले मी, डॉक्टर देशपांडे आणि डॉक्टर सबनीस. तेव्हा मला अतिशय आवडलं त्यांचं मेडिकेशन्स आणि सोबत व्यायामाची जोड, पुन्हा त्यांचे आयुर्वेदिक खाण्याचे पदार्थ वगैरे ह्या गोष्टी मला अतिशय आवडल्या आणि ते मी जॉईन केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक गोष्ट फॉलो करत गेले. या मॅनेजमेंटमुळे माझे 10 किलो वजन कमी झालेले आहे आणि त्याचबरोबर स्किनमध्ये प्रचंड प्रमाणात ग्लो आलेला आहे. म्हणजे पूर्वीचे लोक मला आता ओळखू शकत नाही आहेत की मी तीच आहे का बऱ्याच दिवसानंतर पाहिल्यानंतर. आणि माझा फिटनेस अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे सकाळी काम करताना सुरुवात जेव्हा करते तर संध्याकाळी माझं तर संपलेलं असायचं. आता मी रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंतही काम करू शकते, कंटिन्यू काम करू शकते आणि पुन्हा रोजचं रुटीन माझं 4-5 वाजेपासून पुन्हा सुरू होतं. त्याच्यामुळे मला कधीही थकवा येत नाही, काही नाही. मुलांचं घराचं संपूर्ण संगोपन करून मी माझं प्रोफेशनमध्ये व्यवस्थित सेटल व्हायचा आता प्रयत्न करते. मी हा प्रोग्राम घेतला आणि मला याच्यामुळे खूप फायदा झाला. एक तर वजन कमी झालं, माझं एक्सरसाइज प्रोग्राम सुरू झाला त्यामुळे बॉडी पण टोनअप झाली आणि ओव्हरऑल मला खूप छान वाटतं आहे. आधी माझं वेट अराऊंड 70 होतं आणि ॲज ऑफ नाऊ आता माझं 61 झालेलं आहे. वेट रिडक्शनमुळे मला स्वतःला खूप छान वाटतं आहे
आणि मेन म्हणजे माझा बी पी पण कंट्रोलमध्ये आहे आणि ओव्हरऑल फिटनेस खूप चांगला झाला आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे की मी हा प्रोग्राम घेतला आणि सक्सेसफुल आहे. यामध्ये असं जाणवलं की जे स्पॉन्डिलोपॅथीज आहेत किंवा जे कार्डियक डिसऑर्डर्स आहेत की जेणेकरून लोक मुवमेंट करू शकत नाही किंवा हार्मोनल बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी ही आपण डाएट आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी कितीही कमी केलं तरी वजन कमी होत नाही. यासारख्या अनेक आजार आहेत की ज्याच्यावरती नुसतंच आपण डाएट आणि एक्सरसाइज केलं तर त्याची चिकित्सा किंवा त्याच्यामुळे रिझल्ट्स मिळत नव्हते. पण जेव्हा मी अटॅच झालेलं आहे की तेव्हा लक्षात आलं की जीवनरेखा मॅनेजमेंट्स ह्या इतक्या प्रभावी आहेत की फक्त मोनो टार्गेटेड ही ट्रीटमेंट नाही आहे. याचा कम्प्लीट हेल्थ ॲस्पेक्ट आणि हेल्थ अप्रोच हे करूनच या ट्रीटमेंट आपण दिल्या जातात. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा शेळके इथे औरंगाबादमध्ये राहते. मी मुकुंद सरांकडे जाडीच्या ट्रीटमेंटसाठी आलेली आहे. माझ्या मैत्रिणीने सुचवलं म्हणून मी आले होते. पूर्वी माझं वजन 72 किलो होतं आणि त्या वजनामुळं त्याचे म्हणजे तोटे खूप जास्त होते. मनामध्ये खूप न्यूनगंड निर्माण झालेला होता. म्हणजे छान राहावं, सजावं किंवा काही करावं याच्यामध्ये कसल्याच गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट येत नव्हता. आणि मग मी जेव्हा सरांकडे आले ट्रीटमेंटसाठी, ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 6व्या दिवशीच माझं 3 किलो वजन कमी झालं. आणि त्या 3 किलो वजनापेक्षाही जास्त म्हणजे मला असं वाटत होतं की मला वजनच नाही आहे आता आणि एकदम वेटलेसनेस असं म्हणजे जाणवायचं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत कामाचा वाढलेला ताण, कमी झालेले शारीरिक श्रम, आहारातील अनियमितपणा यामुळे हृदयरोगाच्या अनेक समस्या उद्भवताना दिसतात. कोणत्याही प्रकारचा हृदयरोग एका दिवसात अचानक होत नाही. त्याचा संबंध रोजच्या जीवनशैलीशी आहे हे दिसून येते. जीवनरेखा हार्ट केअर सोल्युशनमध्ये ऑपरेशन करून हृदयरोगावर तात्पुरता उपचार न करता जीवनशैलीमधील लहान लहान बदलांना अनुसरून सुरक्षित आयुर्वेदिक औषधांद्वारे हृदयरोगावर उपचार केले जातात. यासोबतच कोरोनरी आर्टरी डिसीज रिव्हर्सल मॅनेजमेंट हा दुसरं व्हर्टिकल आम्ही डेव्हलप केलं जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालयाच्या मार्फत. आणि त्यामध्ये जे काही हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉक्स होतात त्या ब्लॉक्सचा स्वभाव म्हणजे प्रत्येकाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स थोड्याफार प्रमाणात असतात, पण प्रत्येक ब्लॉक हा हार्ट अटॅक आणत नाही. काही ब्लॉक्स हे व्हल्नरेबल असतात, काही नॉन व्हल्नरेबल असतात, काही स्फोटक असतात, काही स्फोटक नसतात. तर त्या पद्धतीने त्या ब्लॉक्सचे स्वभाव काय आहेत हे रक्ताच्या तपासण्यांच्या मार्फत आम्ही तपासून त्या ब्लॉक्सची आम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित करत आहोत. आणि साधारणपणे ट्रिपल व्हेसल डिसीज, डबल व्हेसल डिसीज, सिंगल व्हेसल डिसीज ज्यांचे 80%, 90%, 100%पर्यंत ब्लॉकेजेस आहेत अशा असंख्य रुग्णांनी ह्या ट्रीटमेंटचा फायदा करून घेतलेला आहे आणि ते आता खूप चांगलं आयुष्य जगत आहेत. जीवनरेखा CADRM कुणासाठी उपयुक्त आहे? ज्या हृदयरोग्यांना 2 किंवा 3 रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आहेत व केवळ एका रक्तवाहिनीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, श्वासकष्टता असणाऱ्या, शस्त्रक्रियेसाठी अयोग्य असलेल्या रुग्णांसाठी, अँजिओप्लास्टी आणि बायपासचा खर्च न परवडणाऱ्या रुग्णांसाठी, वार्धक्यामुळे शस्त्रक्रिया न करता येणाऱ्या रुग्णांसाठी, हार्ट अटॅकने पीडित रुग्णांसाठी, हृदयरोगाची अनुवांशिकता असलेल्या प्रतिबंधक योजना म्हणून ज्या हृदयरोग्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपास करायची इच्छा नाही अशा रुग्णांसाठी. जीवनरेखा हार्ट केअरमधील महत्त्वपूर्ण अतिविकसित तपासण्या ECG, 2D इको, लिपिड प्रोफाईल, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन, ॲपेलिपोप्रोटीन्स, HSCRP, SR इन्सुलिन, B12, होमोसिस्टीन. माझी सबनीस सरांशी जेव्हा पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेला सरांचा जो काही सायंटिफिक ॲप्रोच होता, म्हणजे आधुनिक याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, वेगळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट म्हणा, ECG म्हणा, 2D इको म्हणा, स्ट्रेस टेस्ट म्हणा, याची सांगड आयुर्वेदिक औषधांशी घालून त्यांनी जे काही लेक्चर्स आम्हाला दिले त्याच्यामुळे मी ॲक्च्युली जास्त या थेरपीकडे अट्रॅक्ट झालो. मी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये फिरायला जात असताना मला लक्षात आलं की खांदेदुखीचा त्रास आहे. म्हणून मी फॅमिली डॉक्टरला आमच्या दाखवलं. तर त्यांनी सल्ला दिला की तुम्ही या दुखण्यासाठी हृदय तज्ज्ञांकडे जा. त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी सगळ्या प्रकारची टेस्ट केल्या. त्यात अँजिओग्राफीमध्ये त्यांना हे आढळून आलं की 2 ब्लॉकेज आहेत, एक 90% आहे, एक मायनर आहे. तर मग नंतर मला डॉक्टर मंदार कुलकर्णी सरांचं कळलं. मग त्यांच्याकडे मी उपचार घेत आहे.
तर त्यांच्याकडे जो 4-6 महिन्यापासून उपचार चालू आहेत. तर पुष्कळचा फरक आहे. दम लागत होता, खांदेदुखी होती, तर ते पुष्कळसे बऱ्यापैकी कमी आहे. मी आर्किटेक्ट आनंद वीरकर. मी जीवनरेखाचे डॉक्टर सबनीस सर आणि डॉक्टर देशपांडे मॅडम यांच्याकडे मागील 3 वर्षापासून येतो. त्यांना भेटल्यावर त्यांच्याकडून मला एक चांगला वैद्यकीय सल्ला आणि सोबत उत्कृष्ट प्रतीचे औषधोपचार तर मिळतातच, पण एका चांगल्या व्यक्तींना भेटल्याचं समाधान मिळते. मी इथे येण्यापूर्वी मला एन्झायटीचा व 3 वर्षापासून बीपीचा त्रास होता, पण तो आता खूपच आटोक्यात आहे. डॉक्टरांचे एखाद्या गोष्टीमध्ये मुळापर्यंत जाण्याचे व अभ्यासपूर्ण विवेचन करण्याचे जी हातोटी आहे आणि औषधांशिवाय आहार आणि व्यायामापासून पण कसे आरोग्य प्राप्ती होईल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न खरोखरच खूप छान. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉक्स होतात त्या ब्लॉक्सचा स्वभाव म्हणजे प्रत्येकाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स थोड्याफार प्रमाणात असतात, पण प्रत्येक ब्लॉक हा हार्ट अटॅक आणत नाही. काही ब्लॉक्स हे व्हल्नरेबल असतात, काही नॉन व्हल्नरेबल असतात, काही स्फोटक असतात, काही स्फोटक नसतात. तर त्या पद्धतीने त्या ब्लॉक्सचे स्वभाव काय आहेत हे रक्ताच्या तपासण्यांच्या मार्फत आम्ही तपासून त्या ब्लॉक्सची आम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित करत आहोत. आणि साधारणपणे ट्रिपल व्हेसल डिसीज, डबल व्हेसल डिसीज, सिंगल व्हेसल डिसीज ज्यांचे 80%, 90%, 100%पर्यंत ब्लॉकेजेस आहेत, अशा असंख्य रुग्णांनी ह्या ट्रीटमेंटचा फायदा करून घेतलेला आहे आणि ते आता खूप चांगलं आयुष्य जगत आहेत. मैं हैदराबाद में रहता हूँ और मेरा नाम प्रहलाद याड़गी है. मैं हाइपरटेंसिव हार्ट पेशेंट, डायबिटीज़ फ्रॉम पास्ट 30 ईयर्स से मेरे को है. ऑलरेडी मेरा बाईपास हो चुका है 1995 में और 2008 में मेरा सेकंड टाइम हार्ट अटैक होने के बाद स्टंट बिठाया गया मुझे. उसके 2 साल के बाद औरंगाबाद स्टेशन पे मुझे थर्ड अटैक हुआ. उससे जो है मैं थोड़ा परेशान होके यहाँ मेरे बेटी ने थी, उसके पास आए थे हम. तो वहाँ पर जब भी हमने इको वगैरह कराए लेके गए थे, तो वहाँ पर इमीडिएटली मुझे टीएमटी कराए. टीएमटी कराने से जो है नेचुरली मेरे एज को टीएमटी कराने से थोड़ा दम ज़्यादा आ गया और ही वांटेड मी टू अंडरगो थर्ड टाइम दी सेकेंड टाइम बाईपास, so which I rejected. And I came to know that Dr. Mukund Sabnis in Aurangabad from my daughter. We came and met him. He had given me so confidence. You just believe me, I'll treat you. So at that time, I was taking 40 units of insulin morning and 40 units of insulin evening for my diabetes. And after meeting Dr. Subnis, after his treatment, आप परेशान हो जाएंगे कि मैं अभी सिर्फ 4 यूनिट लेता हूँ सुबह में और 4 यूनिट शाम में लेता हूँ. और रिसेंटली मेरा चेकअप हुआ है, इको वगैरह हुआ है, उसके अंदर मुझे ऐसा मालूम हुआ कि मेरा इजेक्शन फैक्टर जो है 59 to 60% हो चुका है. अर्लियर इट वॉज 2 महीने पहले इट वॉज 29. So with the treatment what I am getting from Jeevan Rekha here, I am so satisfied कि उसका कुछ मैं एक्सप्लेन नहीं कर सकता हूँ कि मैं आप खुद देख सकते हैं कि मेरा क्या इम्प्रूवमेंट है. संधिवातामध्ये सुद्धा रुग्णांना चिकित्सा देत असताना आपण कारणापरत्वे विचार करत आलेला आहोत. संधिवातामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस या दोन्हीपैकी कोणता त्रास आहे आणि पुन्हा परत स्थूल पेशंट आहे का कृश पेशंट आहे त्याप्रमाणे आपण त्या गोष्टींचा विचार करतो आणि त्याची चिकित्सा करतो. नमस्कार, मी डॉक्टर सतीश चव्हाण. मी जीवनरेखा आयुर्वेद चिकित्सालय यामध्ये असोसिएट डॉक्टर म्हणून काम बघतो. आजच्या युगामध्ये आपल्याला बऱ्याचशा व्यक्तींमध्ये सांध्यांवरील सूज, सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना, तसेच सांध्यांची होणारी मर्यादित हालचाल असे अनेक लक्षणे दिसून येतात. तर यामध्ये मुख्यतः त्याची दोन कारणे आहेत.
जी ज्याला आपण ऑस्टिओ आर्थरायटिस, ज्याला मराठीत आपण संधिवात असं म्हणतो. तसेच दुसरं एक महत्त्वाचं कारण ज्याला आमवात असं आयुर्वेदाने वर्णलेलं आहे, त्याला आपण आधुनिक वैज्ञानात आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो. संधिवात किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस यामध्ये मेनली तुमच्या सांध्यांमध्ये खुर्च्यांच्या ठिकाणी झीज झालेली असते. ती झीज झाल्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी प्रचंड वेदना आणि सांध्यांची मर्यादित हालचाल किंवा सांध्यांच्या होणाऱ्या प्रत्येक हालचालीसोबत त्यामध्ये होणाऱ्या वेदना हे प्रमुख लक्षणं असतात. संधिगत वात हा आजार मुख्यतः वाढत्या वयामुळे होणारा आजार आहे. तसेच यामध्ये जर वजन जास्त असेल किंवा त्या विशिष्ट सांध्याची जास्त हालचाल झालेली असेल किंवा जास्त यूज झालेला असेल तर त्या ठिकाणी संधिगत वात हा निर्माण होतो. तसेच दुसरा आजार यामध्ये आमवात, ज्याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस असे म्हणतो. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा मुख्यतः शरीराच्या इम्युन सिस्टमशी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीशी निगडीत असा आजार आहे. यामध्ये शरीरामध्ये ऑटोइम्युन बॉडीज तयार होतात, ज्या तुमच्या सांध्यांच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शोथ, तसेच लालिमा आणि सूज निर्माण करतात. जीवनरेखा आर्थरायटिस वैशिष्ट्ये: योग्य निदानांद्वारे योग्य उपचार केले जातात. वनस्पती अर्काद्वारे वेदनांची तीव्रता कमी होते. रुग्णाच्या प्रतिकार शक्तीचे नियंत्रण. वेदनाशामक औषधाशिवाय वेदना नियंत्रणात राहते. रुग्णांना आजाराच्या बाबतीत शिक्षित केले जाते. रुग्ण व्यवस्थित कार्यरत राहतात. आजाराचे दुष्परिणाम टळतात व रुग्ण आत्मविश्वासाने जगू शकतो. माझा मेन प्रॉब्लेम दोन्ही पायाचे. दोन्ही पाय 10 मिनिटसुद्धा मी चालू शकत नव्हते. 10 मिनिट चालले तर म्हणजे थांबायलाच पाहिजे असं होतं. अकडलेले राहायचे, त्रास खूप व्हायचा मला आणि वजन 86 किलो होते. मग त्यामुळं काय करायचं कळालं नाही. ऑर्थोपेडिककडे खूप ट्रीटमेंट घेतलं, इथं तिथं गेले. आता काय करायचं असंच. माझी मुलगी इथं राहते, सुजाता पाडळकर. आम्ही तिला फोन केलो, असं त्रास झाला आणि तिला माहिती होती मुकुंद सरांची ओळख होती तिला. ती म्हणली इमिडिएट तू ये. आम्ही सगळं हे केलं, इमिडिएट तिकीट काढून मुंबई टू औरंगाबाद आलो आणि मुकुंद सबनीस सरांना भेटलो. मला 1.25 वर्षात माझं 60 kg आलं वेट आणि आर्थरायटिसचं इतकी इम्प्रूव्हमेंट. मी आज 45 मिनिट्स सायकल चालवते, 40 मिनिट्स वॉकिंग करते, 1 hour फ्लोर एक्सरसाइज करते आणि मेंटेन आहे मला आधीमध्ये एकदम. आम्ही रिअली हार्डली थँक्स टू मुकुंद सबनीस सर. जीवनरेखा आर्थरायटिस सोल्युशन यामध्ये आम्ही मुख्यतः रुग्णांना काही मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन्स टूल्स, तसेच पथ्यापथ्य, तसेच औषधी चिकित्सा आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे दिनचर्येचे पालन अशा काही गोष्टींचा मुख्य अंतर्भाव केलेला आहे. यामध्ये आम्ही मॉडर्नचे इन्व्हेस्टिगेशन टूल्स जसे ESR आहे, NTCCP अँटीबॉडीज आहेत, हिमोग्राम आहे, RA फॅक्टर आहे, असे इन्व्हेस्टिगेशन्स टूल्स वापरून आपण त्यामध्ये व्याधीचं अचूक निदान करतो. PCOD हा आजकालच्या काळामध्ये कॉमनली आढळणारा एक स्त्रीरोग आहे. आता PCODची सामान्य लक्षणं अशी आहेत की पहिल्यांदा सांगितलं तसं की मासिक पाळी अतिशय अनियमित असते. मग ती लवकर तरी येईल, उशिरा तरी येईल. कित्येक वेळेला अगदी 15-15 दिवसांनी पिरियड येतात, कित्येक वेळेला 7-7, 8-8 महिनेसुद्धा पिरियड येत नाहीत. ब्लिडिंगचं प्रमाण प्रचंड व्हेरिएबल असतं. एकतर अगदी स्पॉटिंग होतं किंवा अगदी दुसरा टॉप म्हणजे महिना ब्लिडिंग थांबतही नाही. PCODमध्ये अजून एक आढळणारं लक्षण म्हणजे मुलींच्यामध्ये वजन प्रचंड वाढतं. असं काही रूल नाही आहे की सगळ्या PCODच्या पेशंटमध्ये वजन वाढतंच, परंतु वजन वाढणे हा एक कॉमन लक्षण आहे. त्यानंतर आत्मविश्वासाचा अभाव किंवा नर्व्हसनेस हे प्रकर्षाने जाणवणारं
लक्षण आहे. म्हणजे ह्या मुली कधीही, मुली किंवा स्त्रियासुद्धा कधीही चांगल्या ड्रेसअप होत नाहीत. कारण प्रत्येकाला आपल्याला कसं दिसेल किंवा नकोच ना, जाऊ दे, काय करायचं आहे, अशा तऱ्हेची नर्वसनेस या मुलींमध्ये खूप कॉमनली आढळतो. तर मी जेव्हा अशा प्रकारच्या ट्रीटमेंट केल्या तर मुली अक्षरशः रडायला लागायच्या की मला सगळे चिडवतात म्हणून. आणि जेव्हा जीवनरेखा चिकित्सा प्रणाली थ्रू मी अशा व्यक्तींमध्ये उपचार केलेले आहेत तर तिसऱ्या दिवसांपासून त्यांच्यामध्ये वजनामध्ये फरक आढळून आलेला आहे. मग त्यांना आम्ही सगळं ॲक्च्युली वजन कमी करण्यापूर्वी हे सगळं समजावून सांगतो की त्यांच्यामध्ये वजन हे का वाढलेलं आहे आणि त्यांना आहार आणि विहार हे म्हणजे काय पाळायला पाहिजे, खाण्यामध्ये तुम्ही काय पथ्य आहेत ती तर नक्कीच पाळली पाहिजेत. तर आत्ता सांगितलं की फास्ट फूड आणि बैठी जीवनशैली याच्यामुळे यांच्यामध्ये वजन वाढण्याचं प्रमाण आढळून येतं. त्याच्या परिणामीसुद्धा PCOD हा व्याधी अधिक आढळून येतो. तर हे टीनेजर्स झालं. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये या कारणाने वंध्यत्व येतं आणि ह्या स्त्रिया खूप ठिकाणी फिरत असतात मूल होण्यासाठी. मी अक्षरशः काही अशा रुग्ण पाहिलेल्या आहेत की माझ्याकडे 3-3 महिन्यामध्ये त्या कन्सिव्ह झालेल्या आहेत. आता काही जणांमध्ये PCOD हा म्हणजे व्याधी असताना वजन वाढेलच असंही नाही आणि ह्या व्यक्ती लवकर डॉक्टरपर्यंत येत नाहीत कारण ह्या मुली सांगण्यासाठी लाजतात की पाळी ही अनियमित आहे. मग खूप दिवसांनी कधीतरी आईला वाटतं की अरे असं ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, आता लग्न करायचं आहे, पुढे काही प्रॉब्लेम नको यायला, म्हणून अशा व्यक्ती मग दाखवायला येतात. तर मुली ते सांगायलाही करतात की काय प्रॉब्लेम आहे. पण अशा व्यक्तींमध्ये सुद्धा जेव्हा आपण सोनोग्राफी किंवा ह्याचं टेस्ट करतो तेव्हा आढळून येतं की PCOD हा व्याधी आहे आणि ह्या व्यक्तींमध्ये वजन तर वाढलेलं नसतं परंतु जीवनरेखामध्ये दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी आपल्याकडे उपचार आहेत. म्हणजे PCODच्या परिणामी ज्यांच्यामध्ये वजन वाढतं आणि ज्यांच्यामध्ये वजन वाढत नाही. दोन्ही उपचार वेगळे पद्धती आहेत पण दोन्हीमध्ये खूप छान प्रकारचे रिझल्ट्स परिणाम मला पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे वंध्यत्व असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि जीवनरेखामध्ये जे काही उपचार सांगितलेले आहेत ते अगदी साधे सरळ आहेत. आहारामध्ये असं नाही की उपाशी राहणे हे एक सगळ्यांची गैरसमज असते की उपाशी राहावं लागतं, असं नाही आहे. कारण मुळात ही औषधं आहेत ही तुमची भूक कमी करणारी आहेत त्यामुळे खाणे असं होत नाही. आणि तरीसुद्धा भूक लागली तर काय खायचं, उपाशी कुठेही राहायचं नाही आहे. तर हे जे आहे फार महत्त्वाचं आहे की हा प्रॉब्लेम खूप जणांना येतो की अरे मग उपचार घ्यायचे तर आपल्याला उपाशी राहायला लागेल, आपल्याला हे काही जमणार नाही. मॅडम तुम्ही काही करा पण आपल्याला उपाशी राहायला सांगू नका. मेन तो प्रॉब्लेम या ठिकाणी हा नसतो. त्यामुळे अगदी तुम्ही म्हणजे एन्जॉय करत असं सुद्धा वजन कमी करू शकता. आणि मी कित्येक वर्षापासून हे जे उपचार करत आहे ह्याच्यासाठी मला खूप आनंदही मिळालेला आहे. जेव्हा रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहते तो अगदी कशात मोजण्यासारखा नसतो. कमी खर्चिक, सुलभ आणि अत्यंत सुरक्षित असलेली ही जीवनरेखा चिकित्सा पद्धती आजवर 28 ते 30 हजार रुग्णांच्या आरोग्यासाठी वरदान ठरली आहे. जीवनरेखाचा हा प्रवास आता एका शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर परदेशातही सुरू आहे. आणि त्यानंतर शमन चिकित्सेमधूनही फार चांगले रिझल्ट येतात हे मला जेव्हा जाणवलं तेव्हा मग मी असोसिएट होण्याचा प्रयत्न केला. आणि मेन म्हणजे आयुर्वेदामध्ये एक्झॅक्टली काय होतं आहे, औषधं कशा प्रकारचे कार्य केल्या जाते हे सांगितलं जातं, हे त्या पद्धतीने मला कळवलं गेलं. आणि आयुर्वेदात जे आयुर्वेदातले सिद्धांत आहेत तेच त्यांनी मूळ ठेवलेलं आहे. पुरुषम विक्षम चिकित्सेत रोगिणं. तर प्रत्येक रोग्याला बघून त्यानुसार चिकित्सा दिल्या जाते. म्हणजे ही कस्टमाइज ट्रीटमेंट आहे. तर अशी ट्रीटमेंट सरांनी प्रत्येक वेळी समजून सांगितली आणि त्यानंतर मला प्रत्येक पेशंटला कसा डिस्टिंग्विश करायचा आणि त्यानंतर कशी औषधं वापरायची हे सरांनी सांगितल्यामुळे मी टर्न अप झालो. आणि त्या डॉक्टरांच्या मार्फत त्यांना विशिष्ट प्रकारच्या त्यांचं मार्गदर्शन करून त्यांना ट्रेनिंग्स देऊन आम्ही आमच्या ज्या सेवा आहेत ह्या स्थूलतेच्या बाबतीतच्या या सगळ्या पूर्ण देशभर आणि आता देशाच्या बाहेरसुद्धा आम्ही आता ह्या सेवा पुरवण्यास यशस्वी ठरलेलो आहोत.